नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबल फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण इतिहासाचा 8वा चॅप्टर बघणार आहोत। त्याचं नाव आहे सविनय कायदेभंग चळवळ। त्याची आपण एमसीक्यू बघणार आहोत। तुम्ही व्यवस्थितरित्या हे लेक्चर बघा। तर पहिला प्रश्न, लाहोर अधिवेशनात संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाल्यावर यांनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। पहिला ऑप्शन आहे लाला लजपत राय, दुसरा महात्मा गांधी, तिसरा पंडित जवाहरलाल नेहरू की चौथा सुभाषचंद्र बोस। आणि याचं बरोबर उत्तर आहे सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय महात्मा गांधी यांनी घेतला। कुणी घेतला? महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला। तर लाहोर अधिवेशन हे कधी झालेलं आहे? तर लाहोर अधिवेशन हे 1929 मध्ये झालेलं आहे। ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे। तर हे ऐतिहासिक अधिवेशन होतं आणि ह्या अधिवेशनामध्ये संपूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण स्वराज्य म्हणजे भारताला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे। भारतामध्ये इतर कुठल्याही देशाची सत्ता असता कामा नये। जे भारतामध्ये ब्रिटिशांची सत्ता होती ती ब्रिटिश पूर्णपणे भारतातून गेली पाहिजेत, अशा विचारांचं जे अधिवेशन होतं ते लाहोर अधिवेशन होतं। आणि ह्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी अध्यक्षपद भूषवलेलं होतं। तर बघा हा ठराव ह्या अधिवेशनामध्ये संमत झालेला होता आणि त्यानंतर मग सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय। आता सविनय कायदेभंग या शब्दाचा अर्थ घ्या, सांगतो बघा। सविनय या शब्दाचा अर्थ शांततापूर्ण, किंवा याचा अर्थ असा होतोय किंवा अहिंसक म्हणजे काय? तर शांततापूर्ण, शांततेनं किंवा अहिंसक म्हणजे कुणालाही इजा होता कामा नये अशा मार्गानं कायद्यांचा भंग करायचं, कायदे मोडून टाकायचं। बघा इंग्रजांनी अन्यायकारक कायदे केलेलं होतं भारतीयांच्या विरुद्ध। अन्यायकारक कायदे, भारतीयांचं शोषण होण्यासाठी, भारतीयांच्यावरती अन्याय करण्यासाठी इंग्रजांनी कायदे केलेलं होतं। ते शांततेच्या मार्गाने मोडणं म्हणजेच सविनय कायदेभंग। सविनय कायदेभंग म्हणजे काय? शांततेच्या मार्गानं, अहिंसक मार्गानं कायद्यांचा भंग करणं, कायदे मोडणं, याला सविनय कायदेभंग असं म्हणतात। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे आहे। त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न, मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील कोणत्या ठिकाणाची निवड केली? तर पहिला ऑप्शन खेडा, दुसरा सोलापूर, तिसरा चंपारण्य की चौथा दांडी। आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 दांडी। दांडी या ठिकाणाची निवड गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी केलेला होता। मग इथं प्रश्न कसा होतोय? मिठाचा सत्याग्रह केला कोणी? तर गांधीजींनी केला आणि गुजरातच्या समुद्र किनाऱ्यावरील तिने दांडी या ठिकाणाची निवड केलेली होती। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, वायव्य सरहद्द प्रांतात हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते। पहिला ऑप्शन कुर्बान हुसेन, दुसरा खान अब्दुल गफार खान, तिसरा श्रीकृष्ण सारडा की चौथा मल्लाप्पा धनशेट्टी। आणि याचं बरोबर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान। खान अब्दुल गफार खान ही वायव्य सरहद्द प्रांतामध्ये गांधीजींचं निष्ठावान अनुयायी होते। ज्यावेळी गांधीजींची सविनय कायदेभंग चळवळ चालू होती, ज्यावेळी गांधीजींचा मिठाचा सत्याग्रह चालू होता, त्यावेळी ह्या खान अब्दुल गफार खान यांनी पेशावरचा सत्याग्रह चालू केलेला होता। कुठला? पेशावरचा सत्याग्रह चालू केलेला होता। आता तुम्हाला सांगतो, पेशावरचा सत्याग्रह हा मिठाचा सत्याग्रह ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली त्यानंतर पेशावरचा सत्याग्रह सुरू झालेला होता। आता बघा हे तुम्ही लक्षात ठेवायचं, खान अब्दुल गफार खान यांना वायव्य सरहद्द प्रांतात गांधीजींचं निष्ठावान अनुयायी असं म्हणतात। आता हे वायव्य सरहद्द प्रांत म्हणजे कुठला? आता तुम्हाला सांगतो थोडक्यात। बघा आपला ही उत्तर दिशा आहे आणि ही कुठली दिशा आहे? पश्चिम दिशा आहे। ही दिशा असते ती पश्चिम आणि हे वरचे असते ते उत्तर। आणि या उत्तर आणि पश्चिम मधला भाग याला काय म्हणायचं? वायव्य असं म्हणायचं। आता सरहद्द कशाला म्हणायचं? तर सीमा। सरहद्द म्हणजे भारताची कुठे ना कुठेतरी सीमा असणार, शेवट असणार, तिथं जो प्रांत आहे त्या प्रांताला वायव्य सरहद्द प्रांत असं म्हणत होते। आणि तिथं खान अब्दुल गफार खान हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते।
त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा, चंद्रसिंग ठाकूर हे नाव कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहे? तर चंद्रसिंग ठाकूर हे नाव, तर पहिला ऑप्शन सोलापूरचा सत्याग्रह, दुसरा ऑप्शन धारासना सत्याग्रह, तिसरा ऑप्शन पेशावरचा सत्याग्रह की चौथा मिठाचा सत्याग्रह? आणि याचं बरोबर उत्तर आहे चंद्रसिंग ठाकूर हे नाव पेशावरचा सत्याग्रह जो झालेला आहे त्याच्याशी संबंधित आहे. बघा, पेशावरचा सत्याग्रह जो झालेला आहे तो 23 एप्रिल कितीला झालेला आहे? 1930 रोजी झालेला आहे. कधी? हे लक्षात ठेवा, 23 एप्रिल 1930 रोजी पेशावरचा सत्याग्रह झाला. नेमकं काय झालेलं होतं, तर खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह चाललेला होता आणि ब्रिटिश सरकारनं गढवाल पलटणला, तर तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येतोय, कुठल्या पलटणला ब्रिटिश सरकारनं, म्हणजे काय सांग असं होईल की बघा, कुठल्या सत्याग्रहामध्ये गढवाल पलटणला ब्रिटिश सरकारनं गोळीबार करण्याचा आदेश दिलेले होते? तर या पेशावरच्या सत्याग्रहामध्ये गढवाल पलटण हे सुद्धा लक्षात ठेवा. इथं गढवाल पलटण, पलटण म्हणजे सैन्याची एक तुकडी, जे सैन्य असते, आर्मी असते ना, त्याची एक लहानशी तुकडी याला पलटण असं म्हणतात. या गढवाल पलटणला ब्रिटिश सरकारनं ते जे सत्याग्रही होते, सत्याग्रही म्हणजे जी लोक होती पेशावरचे सत्याग्रह करण्यासाठी, त्या लोकांच्या वरती गोळीबार करण्यासाठी सांगितलेलं होतं. परंतु जो चंद्रसिंग ठाकूर नावाचा जो अधिकारी आहे ना, तो चंद्रसिंग ठाकूर नावाचा अधिकारी म्हणतोय आम्ही गोळ्या मारणार नाही, आम्ही गोळ्या मारणार नाही म्हटल्यानंतर त्याला लष्करी अशी शिक्षा होते. परंतु बघा, तो कशा पद्धतीने गोळ्या मारणार नाही असं म्हणतोय. त्यामुळे चंद्रसिंग ठाकूर हे नाव पेशावरच्या सत्याग्रहाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, सोलापूरच्या सत्याग्रहाबद्दल खाली पर्याय दिलेले आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखायचा. पहिला, या सत्याग्रहात गिरणी कामगार आघाडीवर होते. दुसरा, 6 मे 1929 रोजी सोलापुरात हरताळ पाळण्यात आली. तिसरा, शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडले. चौथा, जनतेनं पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादींवरती हल्ले केले. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. तर सोलापूरच्या सत्याग्रहाबद्दल विचारलेलं आहे. सोलापूरच्या सत्याग्रहाबद्दल, सोलापूरचा जो सत्याग्रह झाला तो 6 मे 1929 ला झाला नाही, तर तो 6 मे 1930 ला झालेला आहे. कधी झालेला आहे? 6 मे 1930 ला झालेला आहे. 6 मे 1929 ला झालेला नाही, 1930 ला झालेला आहे. त्यामुळं बघा, इथं 1929 येणार नाही. तर बघा, या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते. बरोबर आहे, या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगारच आघाडीवर होते. व तुम्हाला असा सुद्धा प्रश्न येईल, कोणत्या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार आघाडीवर होते? तर सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये, असं त्याचं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला एवढं मोठं ऑप्शन दिल्यात, ते उगच मुद्दा म्हणून दिले नाहीत की तुम्ही फक्त वरचा प्रश्न वाचायचा आणि खाली फक्त त्याचं जे उत्तर आहे ते पाठ करायचं, असं नाही. तर ह्याचं अनालिसिस करायचं, ह्याचं विश्लेषण करायचं. म्हणजे काय बघा, एक एक ऑप्शन बघायचा, त्या ऑप्शन मधनं सुद्धा प्रश्न तयार होतात म्हणून हे दिलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल ह्याच्यापैकी प्रश्न आलाच नाही, असं नाही. त्याचं अनालिसिस व्यवस्थितरित्या तुम्ही करा. तर पहिला ऑप्शन, या सत्याग्रहामध्ये गिरणी कामगार आघाडीवरती होते. दुसरा ऑप्शन, 6 मे 1929 ला नव्हे, 6 मे 1930 ला सोलापुरामध्ये हरताळ पाळण्यात आलेलं होतं. हरताळ या शब्दाचा अर्थ काय? संप करण्यात आलेला होता, सोलापूर बंद करण्यात आलेलं होतं. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन, शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडलेले होते. बरोबर आहे, सोलापुरात मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्या मोर्चावरती पोलिसांनी गोळीबार केलेला होता. त्या गोळीबारामध्ये शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक मृत्युमुखी पडलेले होते. तर तुम्हाला असा प्रश्न येईल, शंकर शिवदारे यांच्यासह अनेक स्वयंसेवक कोणत्या सत्याग्रहामध्ये मृत्युमुखी पडलेले होते? तर हे सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये. त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न, त्यानंतर जनतेनं पोलीस स्टेशन असेल, रेल्वे स्टेशन असेल, न्यायालय असतील, म्युनिसिपल इमारती म्हणजे प्रशासकीय इमारती असतील इत्यादींच्या वरती हल्ले केलेले होते. तर प्रश्न कसा निर्माण होतोय तो पण तुम्ही तयार करा. जनतेनं पोलीस स्टेशन, रेल्वे स्टेशन, न्यायालय, म्युनिसिपल इमारती इत्यादींच्या वरती कोणत्या सत्याग्रहामध्ये हल्ले केले? तर सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये हल्ले केले. समजलं कशा पद्धतीने प्रश्न तयार करायचं? अशा पद्धतीने प्रश्न हे तयार केलेच पाहिजेत. अशा पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला, त्याबाबत खाली पर्याय दिले आहेत, त्यात चुकीचा पर्याय ओळखा. तर
पहिला ऑप्शन गुजरातच्या समुद्र किनाऱ्याजवळील दांडी या ठिकाणाची निवड. 2 नंबरचा ऑप्शन 12 मार्च 1930 रोजी गांधीजी साबरमती आश्रमातून दांडी इथं निघाले. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी इथं पोहोचले आणि 7 एप्रिल 1930 रोजी मिठाचा कायदा मोडला. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हे चुकीचं आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. काय बरोबर आहे ते तुम्हाला मी सांगतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह केला. तर त्यांनी काय बघा मिठाचा कायदा मोडलेला आहे. तर तुम्हाला असा प्रश्न येईल मिठाचा सत्याग्रह कोणी केलेला आहे तर गांधीजींनी केलेला आहे. तर त्याबाबत चुकीचा पर्याय ओळखायचा. पहिला पर्याय हा बरोबर आहे. गुजरातच्या समुद्र किनाऱ्याजवळील दांडी या ठिकाणाची त्यांनी निवड केलेली होती मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी. त्यानंतर बघा दुसरा ऑप्शन 12 मार्च 1930 हे सुद्धा लक्षात ठेवा. 12 मार्च 1930 रोजी गांधीजी साबरमती आश्रमामध्ये वास्तव्याला होते. ते तिथे राहत होते. तिथून ते काय बघा 12 मार्च 1930 रोजी काय बघा दांडी या ठिकाणी निघाले. साबरमती आश्रम ते दांडी हे एकूण ठिकाण 385 किलोमीटरचं आहे. हे पण लक्षात ठेवा. एकूण किती किलोमीटरचं अंतर. आणि ते पदयात्रा होती. पायी चालत गेलेले होते गांधीजी. आपल्या जे लोकांच्या बरोबर काही लोक होती त्या लोकांच्या बरोबर गांधीजी पायी चालत याच्यामध्ये गेलेले होते सत्याग्रहामध्ये. हे पण इम्पॉर्टंट आहे. आणि ते 385 किलोमीटरचं अंतर होतं. 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी इथं पोहोचले. हे सुद्धा बरोबर आहे. 12 मार्च 1930 रोजी ते साबरमती आश्रमातून दांडीकडे निघाले. 5 एप्रिल म्हणजे जवळपास 23-24 दिवसांनी 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजी दांडी इथं पोहोचले. आणि 7 एप्रिल नसून इथं 6 एप्रिल आहे. 7 एप्रिल नसून इथं 7 एप्रिल मी दिले की नाही तिथं 7 एप्रिल नसून 6 एप्रिल 1930 रोजी गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला. 5 एप्रिलला गांधीजी दांडी इथं पोहोचले. काय दुसऱ्या दिवशी त्यांनी काय आराम केलेला नाही. डायरेक्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे 6 एप्रिल 1930 रोजी त्याने मीठ उचलून मिठाचा कायदा मोडलेला आहे. मिठाचा कायदा मोडला म्हणजे काय तर त्या मिठावरती मिठाचं उत्पादन घेणं मीठ विकणं हे फक्त ब्रिटिश सरकारची मक्तेदारी होती. मक्तेदारी म्हणजे फक्त ब्रिटिशांनीच ते करायचं. बाकीच्या सामान्य माणसानं मिठाला हात सुद्धा लावायचा नाही. त्यामुळे गांधीजी हे सामान्य माणसं होते. राष्ट्रीय सभेचे व्यक्ती होते. त्यांनी तो मीठ उचललं आणि मिठाचा कायदा मोडला. मिठाचा जसा कायदा मोडला तसा आपला चॅप्टर चालू झाला. त्या चॅप्टरचं नाव काय आहे सविनय कायदेभंग. आपला चॅप्टर चालू झाला त्याचं नाव काय बघा सविनय कायदेभंग. म्हणजे काय केलं त्यांनी कायद्याचा भंग केला. म्हणजे त्यांनी काय केलं कायद्याचा भंग केला. मीठ उचललं मीठ उचललं आणि कायदा मोडला. त्यामुळे काय बघा आणि शांततापूर्ण मार्गाने मोडला. अहिंसक मार्गाने मोडला. कुणालाही मारामारी काय केलेलं आहे का बघा. कुणाला काय बघा मारामारी केल्यात भांडणं केल्यात असं काही केलेलं नाही. त्यालाच काय म्हणायचं सविनय कायदेभंग. तुम्हाला समजलेलं असेल. त्यानंतर 7 नंबरचा चॅप्टर खुदा-ई खिदमतगार या संघटनेची स्थापना कोणी केली. तर पहिला ऑप्शन कुर्बान हुसेन, दुसरा खान अब्दुल गफार खान, तिसरा मल्लाप्पा धनशेट्टी की चौथा श्रीकृष्ण सारडा. आणि याचं बरोबर उत्तर आहे खान अब्दुल गफार खान. खान अब्दुल गफार खान यांनी खुदा-ई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. आता खान अब्दुल गफार खान यांच्याविषयी काय वायव्य सरहद्द प्रांतामध्ये गांधीजींचं निष्ठावान अनुयायी. तसंच असा सुद्धा प्रश्न तुम्हाला आता येऊ शकतोय सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं. सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर सरहद्द गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. लिहून घ्या तिथं तुम्ही सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं तर खान अब्दुल गफार खान यांना ओळखलं जातं. खान अब्दुल गफार खान पेशावरच्या सत्याग्रहामध्ये हे पुढे होते. त्यांनी नेतृत्व केलेलं होतं. पेशावरचा सत्याग्रह कधी झाला ज्यावेळी सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. म्हणजे गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला त्यानंतर सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली आणि त्यानंतर तिथं पेशावरचा सत्याग्रह झालेला आहे. तो कधी झालेला आहे 23 एप्रिल 1930 रोजी. गांधीजींनी मिठाचा कायदा कधी मोडलेला आहे किंवा सविनय कायदेभंग चळवळ सुरू तिथूनच झालेला आहे तर ती कधी 6 एप्रिल 1930 रोजी. हे लक्षात ठेवा. ही नावं लक्षात ठेवायची आहेत तुम्ही. त्यानंतर आपण पुढे बघा. हे समजलं सर्व. त्यानंतर 8 नंबरचा प्रश्न पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहायचा आहे. एक गांधीजी दांडी इथं पोहोचले. दुसरा गांधीजींनी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला. खान अब्दुल गफार खान यांनी पेशावर येथे सत्याग्रह सुरू केला. गांधीजी दांडी इथं जाण्यास निघाले.
तर या सर्वांचा योग्य कालानुक्रम असलेला पर्याय लिहायचा आहे. जी गोष्ट पहिल्यांदा घडलेली आहे ती पहिल्यांदा घ्या. आणि याचं पर्याय काय बघा, मी तिथे दिलेलं नाही तुम्हाला, तर याचं पर्याय मी देतो तुम्हाला इथं ऑन दी स्पॉट देतो. पहिला पर्याय घ्या. तर पहिला पर्याय तुम्हाला माहिती आहे, गांधीजी काय बघा दांडी इथं जाण्यास निघालेले होते. तर गांधीजी दांडी इथं जाण्यास कधी निघालेले होते, तर काय निघालेले होते, तर 12 मार्चला ते निघाले. 12 मार्च 1930 ला ते निघाले. त्यानंतर 1930 त्यानंतर गांधीजी दांडी इथं पोहोचले. कधी दांडी इथं पोहोचले, तर 5 एप्रिलला पोहोचलेला आहे. त्यानंतर म्हणजे 1 येणार. आणि त्यानंतर गांधीजी मीठ उचलून मिठाचा कायदा मोडला, म्हणजे 2 नंबरचं येणार. आणि त्यानंतर खान अब्दुल गफ्फार खान यांनी पेशावरचा हे केलेला आहे, 3 नंबरचा येणार. खान अब्दुल गफ्फार खान यांनी 23 एप्रिलला केलेला आहे. याच्यात तुम्ही डेट सुद्धा लक्षात ठेवा. त्यामुळे ऑप्शन क्रमांक काय बघा, अशा पद्धतीचं जर तुम्हाला असेल तर ते त्याचं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलं नाही, समजून घ्या. ठीक आहे. त्यानंतर 9 नंबरचा प्रश्न बघा. 9 नंबरचा प्रश्न, गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व डॉट 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 यांनी केले. तर पहिला ऑप्शन महात्मा गांधी, दुसरा जगन्नाथ शिंदे, तिसरा सरोजिनी नायडू की चौथा श्रीकृष्ण सारडा. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सरोजिनी नायडू. सरोजिनी नायडू यांनी गुजरात मधील धारासना येथील सत्याग्रहाचे नेतृत्व केलेले होते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10 बघा. महाराष्ट्रात वडाळा डॉट डॉट शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाले. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मिठाचे सत्याग्रह झाले. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन रत्नागिरी, दुसरा मालवण, तिसरा ठाणे की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2 मालवण. महाराष्ट्रात वडाळा, मालवण, इथं काय येणार, मालवण येणार. मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. तर व्यवस्थितरित्या तुम्ही लक्षात घ्या, अभ्यास व्यवस्थितरित्या करा. तर काय बघा, वडाळा हे ठिकाण मुंबईमध्ये आहे. त्यानंतर काय बघा, मालवण तुम्हाला माहिती आहे कुठं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मालवण आहे. आणि शिरोडा हे सुद्धा सिंधुदुर्ग मधल्या वेंगुर्ले जिल्ह्यामध्ये आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला जो तालुका आहे, त्या वेंगुर्ला तालुक्यामध्ये शिरोडा नावाचं ठिकाण आहे. मालवण आणि वडाळा या ठिकाणी कुठलं मिठाचे सत्याग्रह झालेले होते. त्यानंतर 11व्या नंबरचा प्रश्न, मुंबईत परदेशी मालावर बहिष्कार आंदोलन सुरू होतं. या आंदोलनात डॉट 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 हे आघाडीवर होते. पहिला ऑप्शन बाबू गेनू सईद, महात्मा गांधी, मल्लाप्पा धनशेट्टी की श्रीकृष्ण सारडा. आणि याचं बरोबर उत्तर बाबू गेनू सईद. मुंबईमध्ये परदेशी मालावरती बहिष्कार आंदोलन सुरू होतं. म्हणजे जो परदेशातून माल येत होता, बाहेरच्या देशातून माल येत होता, त्याच्यावरती बहिष्कार टाकायचा, त्याला विरोध करायचा, तो विकत घ्यायचा नाही आणि तो भारतामध्ये म्हणजे मुंबईमध्ये यूज द्यायचा नाही. अशा पद्धतीनं काय बघा आंदोलन सुरू होतं. आणि या आंदोलनामध्ये बाबू गेनू सईद हे गिरणी कामगार होते आणि ते आघाडीवरती होते. बघा काय होतंय, एक परदेशी मालानं भरलेला ट्रक बाबू गेनूंच्या समोर येतोय आणि ते पोलीस बंदोबस्तात असतोय. जो परदेशी मालानं भरलेला ट्रक असतोय तो पोलीस बंदोबस्तामध्ये असतोय आणि तो बाबू गेनूंच्या समोर येतोय. आणि आता बाबू गेनूंच्या समोर आल्यानंतर बाबू गेनू त्याच्या आडवे पडतात. पोलीस वारंवार सांगतात की उठण्यासाठी सांगतात, तरी सुद्धा बाबू गेनू उठत नाहीत. आणि त्यानंतर तो ट्रक आहे बाबू गेनूंच्या अंगावरून जातोय. म्हणजे बघा किती पोलिसांनी चुकीचं काम केलेलं आहे. पोलिसांनी म्हणजे त्या ब्रिटिश सरकारनं चुकीचं काम केलेलं आहे. पोलीस त्यांच्या अंडरखाली काम करत होते. तर त्यावेळी बाबू गेनूंना हुतात्म्य प्राप्त झालेलं आहे. हुतात्मा म्हणजे चांगल्या कामासाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे, त्याला हुतात्म्य असं म्हणतात. त्यांना हुतात्म्य प्राप्त झालं आणि बाबू गेनूंचं हे बलिदान राष्ट्रीय चळवळीसाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे. जी आपली राष्ट्रीय चळवळ म्हणजे देशासाठी, जी देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण जी चळवळ उभी केलेली आहे, या सगळ्या चळवळी उभ्या केलेल्या आहेत, तेही काय बघा प्रेरणादायी ठरली. अशा पद्धतीने बघा कशा एका माणसानं आपल्या म्हणजे जीवाचं बलिदान दिलं, तर त्याच्यामुळे लोकांच्या मध्ये उत्स्फूर्तपणा आला की आपण सुद्धा राष्ट्रासाठी, आपण सुद्धा देशासाठी काही केलं पाहिजे. तर तुम्ही सुद्धा राष्ट्रासाठी, देशासाठी काही ना काहीतरी करा. तुम्ही अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि या प्रश्नांचा अनालिसिस करा. प्रश्नामध्ये आणि प्रश्न कशा पद्धतीने येतात ते बघा, जरा डोकं चालवा. ठीक आहे. त्यानंतर 12व्या नंबरचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला नाही? तर पहिला ऑप्शन बिडाशी, दुसरा संगमनेर, तिसरा कळवण की शिरोडा. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4
ऑप्शन क्रमांक 4 शिरोडा इथं जंगल सत्याग्रह नव्हे तर शिरोडा इथं मिठाचा सत्याग्रह झाला. मिठाचा सत्याग्रह झाला तो कुठं? शिरोडा इथं. तर वडाळा, मालवण, शिरोडा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला. आणि ज्या ठिकाणी मिठाग्रह नव्हती त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला. ती बिळाशी असेल, संगमनेर असेल, कळवण असेल, तिथं अनेक काही ऑप्शन येतील. ह्यांच्या जागी काय बघा, आता बिळाशी नसेल तर तिथं चिरनेर सुद्धा येऊ शकते. चिरनेर ह्या ठिकाणी सुद्धा जंगल सत्याग्रह झालेला आहे. पुसद येऊ शकते. तर संगमनेर नसून तिथं पुसद असू शकते. पुसद या ठिकाणी सुद्धा काय झालेला आहे? जंगल सत्याग्रह झालेला आहे. तर एकूण 5 ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला आहे. तर त्याच्यापैकी 3च तुम्हाला दिलं पाहिजेत आणि एक काहीतरी वेगळं दिलेलं पाहिजे, तरच प्रश्न तयार होणार. ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. एकूण काय बघा, 5 ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेले आहेत. बेळाशी, संगमनेर, कळवण, चिरनेर आणि पुसद या ठिकाणी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा, लंडन मध्ये ... यांनी गोलमेज परिषदेचं आयोजन केलं होतं. तर एक म्हणजे व्हिक्टोरिया राणी, दुसरं म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स, तिसरं रॅम्से मॅकडोनाल्ड, की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 3 रॅम्से मॅकडोनाल्ड. जर गोलमेज परिषदेचा प्रश्न आला आणि त्याच्यामध्ये कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याविषयी विचारलेला असेल तर डायरेक्ट डोळं झाकून नाव लिहायचं रॅम्से मॅकडोनाल्ड. रॅम्से मॅकडोनाल्ड ज्यावेळी ब्रिटिशचे पंतप्रधान होते, इंग्लंडचे पंतप्रधान होते, त्यावेळी बघा सविनय कायदेभंग चळवळ ही चालूच होती. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंग चळवळ चालू केलेली होती. आता ही सविनय कायदेभंग चळवळ चालू असतानाच हे जे रॅम्से मॅकडोनाल्ड आहेत ना, हे ब्रिटिश पंतप्रधान, त्यांनी भारताच्या घटनात्मक प्रश्नांचा विचार करण्यासाठी, म्हणजे जी प्रस्तावित संभावित पुढे येणाऱ्या काळामध्ये भारताचे जे संविधान आहे, भारताची जी राज्यघटना आहे, तिच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काय काय सुधारणा असल्या पाहिजेत, कायद्यामध्ये काय काय सुधारणा असल्या पाहिजेत, ह्याच्यासाठी एक परिषद भरवलेली होती. ह्याच्यासाठी काय बघा, एका परिषदेचं आयोजन केलेलं होतं. परिषद, आता गोलमेज या शब्दाचा अर्थ बघा, एक गोल असा टेबल आहे आणि त्या टेबलाच्या भोवती प्रतिनिधी बसलेले आहेत. मग ते राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील, संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील, ते इंग्लंडमधले प्रतिनिधी असतील, ते भारतामधले प्रतिनिधी असतील, असे प्रतिनिधी गोल टेबलाभोवती बसणार आहेत आणि भारताच्या घटनात्मक प्रश्नांचा विचार करणार आहेत. याला गोलमेज परिषद असं म्हणतात. ती रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी भरवलेली होती. रॅम्से मॅकडोनाल्ड यांनी भरवलेली होती ही गोलमेज परिषद 1930 आणि 1932 या काळामध्ये भरलेली आहेत. एकूण 3 गोलमेज परिषदा भरलेल्या आहेत, पहिली, दुसरी आणि तिसरी. सोपा आहे. त्यानंतर 14वा प्रश्न, केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती, भारतात संघराज्याची स्थापना या विषयावर कोणत्या परिषदेत चर्चा झाली? पहिली गोलमेज परिषद, दुसरी गोलमेज परिषद, तिसरी गोलमेज परिषद, पुणे करार. आणि याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 पहिली गोलमेज परिषद. पहिल्या गोलमेज परिषदामध्ये केंद्रीय स्तरावरती, केंद्रीय म्हणजे मध्यवर्ती, आपलं केंद्र शासन माहिती आहे, त्या केंद्रीय स्तरावरती जबाबदार शासन पद्धती पूर्णपणे भारताच्या हातात द्यावी. तिथं ब्रिटिशांनी निघून जावावं, याचाच अर्थ असा आहे. म्हणजे केंद्रीय स्तरावरती जबाबदार आम्हाला शासन पद्धती द्यावी, भारतीयांच्या हातामध्ये द्यावी. आपल्या भारतामध्ये संघराज्याची स्थापना करावी. म्हणजे संघराज्य म्हणजे काय? केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्यामध्ये शासनाची विभागणी, याला संघराज्याची स्थापना व्हावी. या विषयावरती चर्चा म्हणतोय, चर्चा ही पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये झालेली होती. आणि ही पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये अनेक लक्षात ठेवा, राष्ट्रीय सभेनं म्हणजे राष्ट्रीय सभा हजर नव्हती. राष्ट्रीय सभा पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभा हजर नव्हती. म्हणजे काय बघा, जर असा प्रश्न आला राष्ट्रीय सभा कोणत्या गोलमेज परिषदेमध्ये हजर नव्हती, तर ती पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा हजर नव्हती. आणि तिने तिसरी गोलमेज परिषद आहे ना, त्याच्यावरती बहिष्कार टाकलेला होता, तिचा विरोध केलेला होता. तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये ते म्हटले त्याच्यामध्ये काही उपयोगच नाही की या गोलमेज परिषदेमध्ये येऊन, त्यामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकलेला होता. हे लक्षात ठेवा. राष्ट्रीय सभा, आपल्या देशातील मुख्य सभा राष्ट्रीय सभा, जी राष्ट्रीय सभा 28 डिसेंबर 1885 साली तिची स्थापना झालेली होती. हे तुम्हाला माहिती आहे, कुणी केलेली होती, काय केलेली होती, सर्व काही सांगितलेलं आहे. त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं सुद्धा म्हणतात. जे आपलं काँग्रेस आताच आहे ना, ती म्हणजे राष्ट्रीय सभा, ती भारतातील मेन सभा आहे, ते भारतातील मेन पक्ष असं म्हणा तुम्ही, तो आहे. त्यानंतर 15व्या नंबरचा प्रश्न, तर ... या करारानुसार ब्रिटिश सरकारने भारताच्या प्रस्तावित राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली.
तर पहिला पुणे करार, दुसरं पहिली गोलमेज परिषद, तिसरी गांधी आयर्विन करार की तिसरी गोलमेज परिषद? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 गांधी आयर्विन करार. बघा, या गांधी आयर्विन करारानुसार ब्रिटिश सरकारनं काय म्हटलं, भारताच्या प्रस्तावित म्हणजे पुढच्या येणाऱ्या राज्यघटनेमध्ये जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करण्याची हमी दिली. तर आम्ही भारताला जबाबदार राज्य पद्धती देऊ आणि जी पुढे प्रस्तावित राज्यघटना, पुढे प्रस्तावित संविधान जे बनणार आहे त्याच्यामध्ये भारताला जबाबदार राज्य पद्धतीचा आम्ही स्वीकार करू ब्रिटिश सरकारनं असं म्हटलेलं होतं. त्याची त्यांनी हमी दिलेली होती. हमी तर त्यांनी मला वाटतं हमी तर त्यांनी 1917 मध्ये त्या मॉन्टेग्यू ज्यावेळी भारत मंत्री झाला तेव्हा सुद्धा दिलेली होती की टप्प्याटप्प्यानं जबाबदार शासन पद्धती देऊ. ह्यावेळी सुद्धा त्यांनी गांधी आयर्विन करारामध्ये, हा एक मोठा करार आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हमी दिलेली आहे की जबाबदार राज्य पद्धतीचा राज्यघटनेमध्ये स्वीकार करू म्हणून त्यांनी हमी दिलेली होती. हे सुद्धा लक्षात ठेवा. चर्चा झाली पहिल्या गोलमेज परिषदेमध्ये ती वेगळी, आणि हमी दिली की बाबा जबाबदार राज्य पद्धतीचा स्वीकार करू म्हणून ही गांधी आयर्विन करारामध्ये. त्यानंतर 16 नंबरचा प्रश्न बघा, 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेत ... हे राष्ट्रीय सभेचं प्रतिनिधी म्हणून हजर राहिले. तर पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा तेज बहादूर सप्रू, महात्मा गांधी की बॅरिस्टर जिना? आणि याचं बरोबर उत्तर आहे महात्मा गांधी. राष्ट्रीय सभेचं विचारलेलं, राष्ट्रीय सभेचं प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी हजर राहिलेलं होतं. म्हणजे दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभा हजर राहिलेली होती, पहिल्यामध्ये हजर राहिलेली नव्हती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिलेले होते. हे तेज बहादूर सप्रू तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिलेले होते. बॅरिस्टर जिन्ना सुद्धा तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये हजर राहिलेले होते. ठीक आहे. त्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न, गोलमेज परिषदांमध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तसेच दलितांचं प्रतिनिधित्व कोणी केले? तर गोलमेज परिषदामध्ये दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी तसंच दलितांचं प्रतिनिधित्व कोणी केलं? पहिला ऑप्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दुसरा तेज बहादूर सप्रू, तिसरा महात्मा गांधी की चौथा बॅरिस्टर जिना? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केलेली होती आणि त्यांनी दलितांचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. त्याच्यानुसार जे ब्रिटिश पंतप्रधान आहेत रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मागणी मान्य केलेली होती आणि जातीय निवाडा जाहीर केलेला होता. जातीय निवाडा कुणी जाहीर केला? तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी जातीय निवाडा कोणी जाहीर केला? जर असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं रॅमसे मॅकडोनाल्ड. तर त्याचं उत्तर लिहायचं रॅमसे मॅकडोनाल्ड. एवढं लक्षात ठेवा, कारण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मागणी केलेली होती. स्वतंत्र मतदारसंघाची याचं समजलं ना, मतदारसंघाचे म्हणजे त्यांनी काय सांगितलेलं होतं, एखादा जर मतदारसंघ असेल तर त्याच्यासाठी दलितांमध्ये राखीव जागा ठेवायची आणि त्यासाठी दलितांसाठी मतदान करणारी लोक सुद्धा दलितच असणार. काय बघा, एखादा मतदारसंघ आहे, त्या मतदारसंघामध्ये दलितांसाठी राखीव जागा असल्या पाहिजेत आणि त्या दलितांना मतदान करणारी लोक कोण असणार? दलितच असणार. अशा पद्धतीची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. ती चुकीची मागणी होती. तर त्याच्यामध्ये काय बघा, 18वा प्रश्न, 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात ... इथं करार झाला. मुंबई, पुणे, नागपूर की अहमदाबाद? आणि याचं बरोबर उत्तर आहे पुणे या ठिकाणी. 1932 मध्ये जी दुसरी गोलमेज परिषद झाली, दुसऱ्या गोलमेज परिषदेनंतर पुणे येथे एक करार झाला. फेमस करार आहे तो, त्याला पुणे करार या नावाने ओळखला जातोय. पुणे करार कोणाकोणामध्ये झाला? जर असा प्रश्न आला तर महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घ्यायचं. कारण का, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांनी दलितांसाठी वेगळ्या मतदारसंघाची मागणी केलेली होती, परंतु ती महात्मा गांधी यांना मान्य नव्हती. कारण हे सर्व आपण हिंदूच आहे, सर्व काय बघा आपण हिंदूच आहे. हिंदूमध्ये कुठल्या भरपूर अशा जाती आहेत. मग हिंदूंची काय बघा ही होती ना, विभागणी झालेली होती. आता हिंदूमध्ये विभागणी झालेली महात्मा गांधींना बघवलेली नव्हती. महात्मा गांधींना ते आवडलेलं नव्हतं, हिंदूंची ही विभागणी अशी केलेली आहे ती. मग त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये चर्चा झालेली होती, करार झालेला होता की बाबा अशी विभागणी होता कामा नये. तर त्याला म्हणतात पुणे करार असं म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत ना, त्यांनी ती मागणी मागे घेतली होती आणि असं म्हटलेलं होतं की दलितांसाठी फक्त राखीव जागा असाव्यात, फक्त राखीव जागा. वेगळं मतदारसंघ
असावा हे वेगळं आहे आणि राखीव जागा असाव्यात हे वेगळं आहे. हे समजून घ्या. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 19 वा प्रश्न, सरकारने मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा कुठं जारी केला? सरकारनं मार्शल लॉ म्हणजेच त्याला लष्करी कायदा असं म्हणतात, कुठं जारी केला? पहिला ऑप्शन पुणे, दुसरा नागपूर, तिसरा सोलापूर की चौथा मुंबई? आणि त्याचं उत्तर बरोबर आहे सोलापूर. ज्यावेळी सोलापूरचा सत्याग्रह होता, सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये त्यांनी मार्शल लॉ म्हणजेच लष्करी कायदा जारी केलेला होता. तुम्हाला माहिती आहे शंकर शिवदारे यांच्यासह बरेच स्वयंसेवी हे मृत्युमुखी पडलेले होते आणि त्यावेळी सरकारनं मार्शल लॉ म्हणजे लष्करी कायदा हा सोलापुरात जारी केलेला होता. त्यानंतर 20वा प्रश्न, मल्लापा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे ही नावे कोणत्या सत्याग्रहाशी संबंधित आहेत? चारीच्या चारी नावं लक्षात ठेवायची. मल्लापा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे. पहिला ऑप्शन आहे पेशावरचा सत्याग्रह, दुसरा सोलापूरचा सत्याग्रह, तिसरा धारासना सत्याग्रह की चौथा यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सोलापूरचा सत्याग्रह. जो सोलापूरचा सत्याग्रह झालेला आहे त्याच्यामध्ये सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये किती तारखेला हरताळ पाळण्यात आलेलं होतं? 6 मे 1930 रोजी हरताळ पाळण्यात आलेलं होतं. तर 6 मे 1930 रोजी सोलापूरच्या सत्याग्रह हरताळ पाळण्यात आलेलं होतं. आणि मल्लापा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन व जगन्नाथ शिंदे यांना फाशी देण्यात आलेली आहे. या सगळ्यासनी काय देण्यात आलेली आहे? फाशी. तुम्हाला असा सुद्धा प्रश्न NMMS ला येऊन दिलेला आहे की सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये खालील व्यक्तींना फाशी देण्यात आलेली आहे, त्यात चुकीचा पर्याय ओळखा. आणि चुकीच्या पर्यायामध्ये मल्लापा धनशेट्टी, बघा पर्याय काय काय होतात बघा. मल्लापा धनशेट्टी, श्रीकृष्ण सारडा, कुर्बान हुसेन आणि जगन्नाथ शिंदे यांच्या जागी शंकर शिवदारे होते. कोण होते? शंकर शिवदारे होते. शंकर शिवदारे यांना फाशी देण्यात आलेली आहे काय? नाही, ते गोळीबारामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत. फाशी देणं वेगळं आणि गोळीबारात मृत्युमुखी पडणं वेगळं. त्यामुळे त्याचं बरोबर उत्तर कुठलं होतं? शंकर शिवदारे. बघा सोलापूरच्या सत्याग्रहात ही 4 यांना फाशी देण्यात आलेली आहे, बाकी मृत्युमुखी पडलेले आहेत. हे तुम्हाला काय बघा कळायला पाहिजे. असं तुम्ही विश्लेषण करा, हे मी तुम्हाला म्हणालोय. अभ्यास करताना डोकं डोळं सगळं उघडं ठेवून अभ्यास करा. नुसतं पाठांतरावरती भर देऊ नका अजिबात. तर बघा हे नावं लक्षात ठेवा. आणि काय नावं लक्षात ठेवा, जर तुम्ही NMMS ला आलेले प्रश्न सुद्धा बघा. ह्यांची काय बघा तुमच्या पुस्तकामध्ये इमेज दिलेले आहेत, चित्र दिलेले आहेत. ती चित्र सुद्धा बघा. मल्लापा धनशेट्टी दिसतात कसे, मल्लापा धनशेट्टी दिसतात कसे हे चित्र बघा. श्रीकृष्ण सारडा दिसतात कसे हे चित्र बघा. कुर्बान हुसेन कसं दिसतात हे सुद्धा चित्र बघा. जगन्नाथ शिंदे कसं दिसतात हे सुद्धा चित्र बघा. हे सर्व बघा. सरोजिनी नायडू कसे दिसतात, दांडी यात्रा बघा, सायमन गो बॅकचं चित्र बघा. ते सुद्धा डोळं उघडून ठेवून बघा. ठीक आहे, ते वारंवार बघा तरच तुमच्या लक्षात राहणार, नाहीतर तुमचं कन्फ्युजन होणार त्याच्यामध्ये. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न बघा. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी ... यांना मान्य नव्हती. तर जातीय निवाड्यानुसार हिंदू धर्माची झालेली विभागणी कोणाला मान्य नव्हती? 4 ऑप्शन दिलेले आहेत. कमेंटमध्ये उत्तर सांगा. 21व्या प्रश्नाचं कमेंटमध्ये उत्तर सांगायचं. बघा प्रश्न याची काय बघा हे ऑप्शन लक्षात घ्या. 21वा प्रश्न समजला. त्यानंतर काय बघा 22वा प्रश्न, जातीय निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात ... यांनी आमरण उपोषण केलं. कुणी आमरण उपोषण केलं? जातीय निवाडा ज्यांना मान्य नव्हता त्यांनीच काय बघा येरवडा तुरुंगामध्ये आमरण उपोषण केलेलं आहे. आणि हे इथं सुद्धा मी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्याचं सुद्धा उत्तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जातीय निवाड्याविरुद्ध येरवडा तुरुंगात कुणी आमरण उपोषण केलं? 22व्याचं उत्तर सुद्धा कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर 23व्याचं उत्तर, सोलापूरच्या आंदोलनात खालील व्यक्तींना फाशी देण्यात आली, त्या चुकीचा पर्याय ओळखा. तर काय बघा प्रश्न मी घेतलेलाच आहे त्यामुळे काय अडचण नाही. तर पहिला ऑप्शन मल्लापा धनशेट्टी, दुसरा श्रीकृष्ण सारडा, तिसरा कुर्बान हुसेन, कुर्बान हुसेन आणि काय बघा शंकर शिवदारे. तर याचं बरोबर उत्तर काय येणार? शंकर शिवदारे यांच्या जागी जर बघा जगन्नाथ शिंदे यांना सुद्धा फाशी देण्यात आलेली होती. त्यामुळे हे ऑप्शन काय बघा बरोबर आहे. शंकर शिवदारे यांना फाशी देण्यात आलेली नव्हती, तर ते मृत्युमुखी पडलेले होते. त्यानंतर 24वा प्रश्न, औषधोपचारासाठी घेऊन गेल्यावर दुसरी तुकडी सत्याग्रह करण्यासाठी पुढे येत असे अखंडपणे कोणत्या सत्याग्रहात सुरू होते? तर बघा पहिला ऑप्शन पेशावरचा सत्याग्रह, धारासना सत्याग्रह, सोलापूरचा सत्याग्रह की यापैकी नाही? आणि याचं बरोबर उत्तर आहे सोलापूरचा सत्याग्रह. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये काय होत होतं की बघा सत्याग्रहासाठी एक तुकडी होती आणि त्या तुकडीवरती गोळीबार केला जात होते, त्यांना मारहाण केली जात होती. तर ते केल्यानंतर काय बघा औषधोपचारासाठी पहिली तुकडी ती घेऊन गेल्यानंतर दुसरी तुकडी परत सत्याग्रहासाठी येत होती. म्हणजे लोकांच्या मध्ये किती उत्स्फूर्त होता तुम्ही जरा विचार करा त्यावेळी.
त्या काळी लोकांच्या मध्ये किती लोक म्हणजे पेटलेली स्वातंत्र्यासाठी, ह्या ब्रिटिशांना घालवण्यासाठी. तर दुसरी तुकडी सत्याग्रहासाठी येत होती. असं अखंडपणे चालत होतं. एका तुकडीला मारल्यानंतर ती औषधोपचारासाठी जाणार, दुसरी तुकडी पुढे येणार सत्याग्रह करण्यासाठी. दुसऱ्या तुकडीला मारहाण केली, गोळीबार केले, त्यांच्यावरती इजा झाली त्यांना, तर ती औषधोपचारासाठी यायची, ती परत जायची. असं अखंडपणे सोलापूरचा सत्याग्रह म्हणतो काय, धारासना सत्याग्रह. धारासना सत्याग्रह जो सरोजिनी नायडू यांनी केला त्याच्यामध्ये झालेला आहे. सरोजिनी नायडू यांनी केलेला आहे ना, त्याच्यामध्ये झालेलं आहे. धारासना सत्याग्रह हे त्याचं बरोबर उत्तर आहे. सोलापूरच्या सत्याग्रहामध्ये नव्हे. ठीक आहे, बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25 बघा. कायदेभंगाच्या चळवळीमध्ये खालील स्त्रियांनी भाग घेतला, त्यात चुकीचा पर्याय का? पहिला ऑप्शन लीलावती मुंशी, दुसरा हंसाबेन मेहता, तिसरा अवंतीबाई गोखले की सावित्रीबाई फुले. तर याचं बरोबर उत्तर आहे सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी कायदेभंगाच्या चळवळीमध्ये भाग घेतलेला नव्हता. कायदेभंगाची चळवळ ही फक्त शहरामध्ये मर्यादित होती, आता मात्र खेडोपाड्यामध्ये आलेली होती आणि ह्याच्यामध्ये स्त्रियांनी सुद्धा भाग घेतलेला होता. त्याच्यामध्ये लीलावती मुंशी असतील, हंसाबेन मेहता असतील, अवंतिकाबाई गोखले असतील. नावं लक्षात ठेवा, लीलावती मुंशी, त्यानंतर हंसाबेन मेहता, अवंतिकाबाई गोखले आणि 2 नावं सांगतो. एक म्हणजे कस्तुरबा गांधी आणि कमलादेवी चट्टोपाध्याय. कमलादेवी चट्टोपाध्याय ही नावं सुद्धा लक्षात ठेवा. कमलादेवी चट्टोपाध्याय, कस्तुरबा गांधी, लीलावती मुंशी, हंसाबेन मेहता, अवंतिकाबाई गोखले या 5 स्त्रियांची नावं लक्षात ठेवा. हे कायदेभंगाच्या चळवळीमध्ये या स्त्रियांनी भाग घेतलेला होता. सावित्रीबाई फुले यांनी भाग घेतलेला नव्हता. नंतर 26वा प्रश्न, पहिल्या गोलमेज परिषदेचा अध्यक्ष कोण होते? तर हे तुम्ही काय बघा 4 पर्याय दिलेले होते. ज्या व्यक्तीने पहिली गोलमेज परिषद भरवली तेच पहिल्या गोलमेज परिषदेचा अध्यक्ष होते आणि 4 पैकी एक ऑप्शन कमेंट मध्ये मला तुम्ही सांगा. अशा पद्धतीनं इथं आता काय बघा हा संपलेला आहे लेक्चर. तर काय बघा तुम्हाला अशा पद्धतीने 26 प्रश्नांपैकी किती प्रश्न समजले हे मला तुम्ही कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला किती प्रश्न सुटले हे सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलेलं असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनेलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येऊन मिळतील. आणि तुम्ही अभ्यास डोकं ठेवून चालू करा, अनालिसिस करा प्रश्नांचं, विश्लेषण करा प्रश्नांचं. प्रश्नामध्ये अनेक असं प्रश्न तयार होतात ते बघा. मी प्रत्येक गोष्ट बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये जे दिलेले आहेत मोठे प्रश्न ते मुद्दाम असंच दिलेलं नाही की फक्त नुसतं वरचा प्रश्न बघायचं, उत्तर बघायचं आणि पाठ करून टाकायचं नाही. त्या प्रश्नामध्ये आणि प्रश्न तयार होतात ते सुद्धा तुम्ही बघा, तरच तुम्ही काय बघा पूर्णपणे मेरिटमध्ये येणार आहे. नाहीतर निस्ता अभ्यास करून तुम्ही पास होणं, मेरिटमध्ये येणं हे भरपूर काय बघा वेगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे व्यवस्थितरित्या अभ्यास करा. तर चला इथं लेक्चर संपलं.